शाहिद भाई काय सांगाल आज कसं नियोजन ठरलेलं आजचं? आजचं नियोजन मला काल आमचे बल्लाळ सर आलते, म्हणजे त्याचे टाक्याची वगैरे अवस्था बघण्यासाठी किंवा त्याची काय काय अवस्था आहे काय बघण्यासाठी आलते. परंतु काल त्यांना असं जाणवलं की आता ते तुम्ही ते त्याची हे बी दाखवू शकता की असं काय असं म्हणजे सगळं क्लिअर झालेलं होतं. मग त्यांनी अचानक मला काल सांगितलं की फेरा टाकायचा, म्हणजे आमचं फेरा टाकायचं चाललं होतं. परंतु फेरा टाकताना म्हणले नाही, म्हणले आता आपण फेरा टाकण्यापेक्षा मैदानच करू. मैदानच हो. आज म्हणजे साहेबांनी सांगितल्यामुळे आज अचानक मैदानाला आलो आणि आल्यानंतर ते काय म्हणतात की एक संकट म्हणते ते, तशी संकट वाढतच चालली होती आमची बी आज. इथं आल्यानंतर गट पळाल्यानंतर त्यांनी दात लावला. म्हणजे काही गोष्टी अशा आमच्यासाठी घडत घडत गेल्या. परंतु त्यातून बी सचिन आज आम्हाला दाखवून दिलं की किती संकट आले तरी मी त्याला सामोरे जाणार आणि म्हणजे मालकाची आणि त्याची त्याची. कंटिन्यू ते मान ताट ठेवणार एवढं निश्चित करून दाखवलं असते. पण आज इतर नंदी पण होते. सुंदरच कसं काय नियोजन ठरलं? हा, सुंदरचं नियोजन ठरण्यामागचा एकच उद्देश की आम्ही पेडगाव फाटीला एक नंबर केलेला होता आणि सुंदरची आणि त्याची गाडी चांगली पळाली होती त्या ठिकाणी. त्यामुळं आम्हाला असं वाटलं की आज सुंदर बरोबर आपण पळून बघावं आणि पळालो. दोन्ही नंदी चांगले पळाले आणि अ, हे महाराष्ट्र केसरीचं किताब आज त्यांनी दोघांनी पटकवला. खूप सारा आनंद झाला, अभिमान वाटला. ह्या नियोजनामाग पुढचं कुठलं मैदान होतं का डोक्यात, बाबा ही गाडी ह्या पुढच्या मैदानाला पळवायची म्हणून, किंवा काय? खरं तर तसं ऍक्च्युली आमचं 8 तारखेला आमच्या गावचं मैदान होतं सदाशिवनगरचं. तिथं 2 लाख रुपयाचं ते मैदान आहे देवाभाऊ केसरी म्हणून. त्या मैदानालाच आम्ही पळणार होतो. परंतु अचानक आज साहेबांच्या म्हणजे साहेबांच्या आग्रहास्तव म्हणा किंवा आपले हे फेरे काढायचे होते, त्यामुळं आमच्या डोक्यात आलं चला हे करण्यापेक्षा आपण आपलं मैदान करू. आणि आपले नगरसेवक तोडकर साहेबांनी बी आपल्याला त्यांचा सुंदर दिला. पळालो आम्ही आणि एक नंबरचं मानकरी ठरलो. म्हणजे यात आनंद झाला. एवढं आजारपणात न उठून एक नंबर म्हणजे तुम्हाला वाटलेलं का कसं काय? मला एकच खात्री होती, जोपर्यंत मी म्हणजे अजून बी ठाम सांगतो की आज जसे मगाशी मी म्हणलो की सेवागिरी महाराजांचा जसा आशीर्वाद आहे तसा आमच्या मागं आमचे आनंद बल्लाळ सर आहेत. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि आम्हाला तेवढी खात्री आहे की त्यांचा आशीर्वाद आहे तोपर्यंत सचिनचं एक केस म्हणजे काहीच सचिनवर संकट येऊ शकत नाही. आणि सचिन हा नेहमी असाच माझं आणि त्याचं नाव पुढे नेत चालणार. आता आदतपासून तो आता दुसरा झालाय. गटपास झाल्यावर त्यानं दात लावला. पण जे सेमीला जे स्पीड दाखवलं, पहिला सेमी होता, हा, त्याविषयी काय सांगा? आता गट गट काढल्यानंतर आम्हाला दात लावल्यानंतर आम्हाला वाटलं, मी साहेबांशी बी बोललो, आता दात लावलं संकटात संकट येत चाललेत, म्हणलं आता काय नेमकं काय करायचं. पण नाही म्हणले काय, म्हणजे बैलाची परिस्थिती बघितली तर बैला ते एवढाही आणि आत्ताही तुम्हाला 3 फेरे पळून आलाय, पण त्याला इतकाही काय असं हे वाटलं नाही. आणि त्यांनी इतकं संकट असताना सुद्धा करून दाखवलं आणि सेमी चांगल्या फरकाने काढून फायनलला तर काय एक नंबर चांगल्या यांनी करून सिद्ध करून दाखवलं. फायनलला जे समालोचकांनी पुकारलं, शाहिदभाई गाडी कुठे गेली बघा. हा, काय आमच्या नशिबीत तेच आहे हो. त्याला लक्ष बरोबर बी आम्ही ते आज मैदान न पळायचं कारणच ते आहे आजचं, म्हणजे आजचं की लक्ष पुढं थांबताना थोडस लवकर आटपत नाही. पण आम्ही आज सुंदर बरोबर नियोजन केलं, परंतु आज ही बी गाडी अशीच अवस्था झाली. डांबरीनं गाडी एक मला वाटतं एक एक दोन एक दोन दोन किलोमीटर. किलोमीटर लांब गेली होती गाडी. आणि मग पकडून कुणी आणली काय? त्या गावकऱ्यांनीच गाडी पकडली तिथं आणि नंतर वळवून मग इकडे मुलं घेऊन आलीत गाडी. आजच्या एक नंबरचं श्रेय कोणाला देतात? आजचा एक नंबरचा श्रेय आमच्या आनंद बल्लाळ सर यांना देतो. दादा जे आजारपणात काळजी घेतली, त्याच आज त्यानं सचिन हे केले. हा, त्याने बी दाखवून दिलं ना, त्याची आम्ही जेवढी काळजी केली तेवढं आज त्याने बी दाखवून दिलं ना. एवढ्या आजारातनं तो उठून सुद्धा आज परत एकदा महाराष्ट्र केसरीच्या मैदानात एक नंबर म्हणजे मानकरी ठरतो. म्हणजे त्यांनी बी त्याची जी काय आहे ती दाखवून दिली ना त्यांनी पण. जे म्हणजे सेमी पासून फायनल पात्र झाला, स्वप्नील सनस पंधरे,
हा. त्यांनी बक्षीस पुकारलं, म्हणजे तुमचं कनेक्शन कसं आहे प्रेक्षक? कनेक्शन म्हणण्यापेक्षा स्वप्नील सनस हे आमच्या घरचे एक सदस्यच आहेत हो. स्वप्नील सनस असतील, आमचे आप्पा असतील, आप्पा. नांदेड सिटीवाले, नंतर आनंद बल्लाळ सर असतील, विठ्ठल नाना असतील, आमचे माझे बाकीचे सचिन आप्पा वावरे असतील, नवनाथ जगदाळे साहेब असतील, राजू पाटील असतील, हे सगळे आमचे ही एक आमचं कुटुंब आहे. आणि ह्या कुटुंबातला कुणालाही कुठलीही गोष्ट झाली तर 100% पहिला आनंद होतो. आणि आम्ही अशी माणसं आहे की आम्ही एकमेकाच्या जरी हे सगळे नंदी जरी वेगवेगळ्या हे ते पळत असतील तरी सगळे नंदी हे आमच्या आहेत, ह्या हिशोबानेच आम्ही मैदानात पळतो. एक म्हणजे त्यांचं सचिनवरचं प्रेम पण आहे, म्हणजे त्यांना पण आनंद झालेला. त्यांनी व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे ठेवलेले की बाबा सचिन इतक्या दिवसातनं म्हणजे पळताना दिसणार म्हणून. त्यांची खूप इच्छा होती आज इथे यायचं, पण त्यांना आज बरडचं मैदान होतं आणि त्या ठिकाणी त्यांना थोडंसं ह्याच्यामुळं येता आलं नाही. परंतु आता पहिले फायनल झाल्यानंतर बी स्वप्नील शेठचा मला पहिला कॉल आला असेल तर स्वप्नील शेठचाच कॉल झाला की बाय अभिनंदन म्हणून. म्हणजे काय गोष्टी आहेत की आम्ही आमचं एक नातं वेगळं झालेलं आहे सगळं. आणि सचिन हा एकाचा नसून म्हणजे आम्ही ही जी आमचा ग्रुप आहे सगळा ग्रुप त्या सचिनला एक आपलं मानतो. ग्रुप म्हणण्यापेक्षा इतर सगळी जी चाहते आहेत त्याचे फॅन फॉलोअर्स आहेत सगळ्यांना आपलासा वाटणारा हा सचिन आहे. त्यामुळं कुणीच ह्या सचिनवर नाराज होत नाही कधी. म्हणजे त्यांनी सकाळी कोण कोण आले त्या ह्याच्यात मी सचिन दाखवलेला. सगळे म्हणत होते कशाला आणलाय, का आराम द्यायला पाहिजे होता. पण तर त्याला थोडीशी आज गरजेचंच होतं, त्याला फेरं तरी काढणं गरजेचंच होतं. मग फेरं तरी आज काढणं मग त्याला गरजेचं होतं. म्हणजे 2 फेरे देण्यापेक्षा मग साहेबांचं म्हणणं आलं की आपण मैदान करू आणि मैदानात काय होतंय घडतंय बघू. आणि मैदानातला एक माहोल वेगळा असतो, फेऱ्यापेक्षा मैदानातला थोडा माहोल वेगळा असतो. त्यामुळं आम्ही मैदानात चूज केलं आणि ते तसं ऍक्च्युली 8 तारखेलाच आम्ही पाहणार होतो. पहिल्यागत स्पीड लागले का आता सचिनचं, काय सांगा? मला पहिल्यापेक्षा चांगला स्पीड गती लागलेली वाटली आणि चांगला पळाला. दोन्ही नंदी चांगली पळाले. छान वाटलं आज. धन्यवाद दादा.